शासनातर्फे प्रत्येक अंगणवाडीमध्ये पोषक महासप्ताह 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबरमध्ये साजरा करण्यात येतो। अंगणवाडी या ठिकाणी बालकांच्या सुदृढ शारीरिक आणि बौद्धिक विकासाचा केंद्रबिंदू मानला जातो। भविष्यातील सुरक्षित आणि सुशिक्षित बालक आणि भावी नागरिक घडवण्याचं काम म्हणजे अंगणवाडी आहे। अंगणवाडी ही केवळ लहान मुलांच्या विकासासाठी नसून परिसरामध्ये असणाऱ्या गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालक यावर देखील या ठिकाणी कार्य केलं जातं। शासनाकडून 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर यांसह पोषण देश रोशन सप्ताह राबवला जातो, असे अंगणवाडी सुपरवायझर गीतांजली धिकले यांनी सांगितलं। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या भाजप नाशिक जिल्हा महामंत्री महिला मोर्चा स्मिता कुलकर्णी होत्या। विविध प्रकारचे कडधान्य, पालेभाज्या, डाळी यापासून तयार केलेले पदार्थ याचा आपल्या शरीरासाठी होणारा फायदा याची संपूर्ण सजावटीसह मांडणी करण्यात आली होती। सशक्त नारी स्वस्थ परिवार अभियानाअंतर्गत कुटुंबातील स्त्री जर आरोग्याच्या दृष्टीने मानसिकदृष्ट्या जर सुदृढ असेल तरच तिचं कुटुंब देखील तितकंच सुरक्षित असतं। कुटुंबाचा पाया म्हणजे स्त्री असते। स्त्रीचा आरोग्याच्या दृष्टीने शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजना, कुटुंबाप्रती असलेली कार्य आणि स्त्रियांनी स्वतःच्या बाबतीत आरोग्याच्या दृष्टीने घेण्याच्या सुरक्षिततेविषयी स्मिता कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमांमध्ये भारताचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त महिलांची आरोग्य तपासणी घेण्यात आली। आयुष्यमान कार्ड, वय वंदन योजना कार्ड नोंदवून कार्ड वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी अंगणवाडी कार्यकर्त्या लता जगताप, अर्चना चव्हाण, अर्चना डुमरे, पद्मा जोशी, मीना शेलार, अलका होळकर, वैशाली शिंदे, मदतनीस प्रमिला आहिरे, मनीषा त्रिभुवन, कविता जगताप, कल्पना भावसार, मनीषा पवार, नंदा हेगडे, त्याचबरोबर आरोग्य खाते गायकवाड, सिस्टर मस्के सर, आशा वर्कर, अर्चना सोनवणे, अनिता भागवत, आशा शेजवळ आणि परिसरातील माता भगिनी यावेळेस उपस्थित होत्या। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव।